तर मित्रांनो आपण बघत आहोत बैलगाडा शर्यत. तर त्या साईडतून आता बैल पळत आलेले बघून घेऊ शकता आपण. हे बघा आता आपल्याकडे धावत आलेले किती सेकंदमध्ये येते बघू. आऊट झालेली बैलगाडी आऊट झाली. आता धावत आलेली जोडी रेस आऊट झालेली आऊट झालेली म्हणजे ज्या काही याच्यातून पळायचं होतं ते नाही बैलांनी पट्ट्यामध्ये. दुसरी जोडी लवकर तर या पट्ट्याच्या आउट साईडनं पळाले पट्टा ओलांडून लांब गेलेले. म्हणजे त्या दोरी घड्याळीच्या त्याला लागायच्या आधी आऊट झालेली मित्रांनो. बघा आउट साईडला गेलेली. आऊट झाल्याच्या नंतर डबल पावती फाडून डबल हाणायला जमतं, पण त्या पावतीमध्ये हाणता येत नाही असं सिस्टम असतं. आता दुसरी जोडी यायला लागली बघू आपण. ही जोडी त्या ठिकाणी बरेचसे बैलगाडा शर्यत नादवले भरपूर लोकसंख्या या ठिकाणी आहे. फक्त नाद बैलगाडा शर्यत आता भरपूर लांब असल्यामुळे तुम्हाला जवळून दाखवू शकत नाही. माग माग हा दादा, हा एवढ्या जोडी लाईन क्लिअर आहे. बैल येणार आहे आता त्या साईडतून आलेले बैल मित्रांनो तुम्ही बघू शकता. बघा आता धावत आलेली जोडी आऊट झालेली आहे. सुप्रबळ आऊट आहे. 7 सेकंद 24 पॉइंट पण जोडी आऊट आहे. लावा दुसरी जोडी. मित्रांनो ती जोडी आऊट झालेली. दुसरी जोडी येणार आहे आता ती बघू आपण. म्हणल्याच्या नंतर बैल छापावर राहणार असतात तिथं पटामध्ये. तर मित्रांनो त्या मित्राने बैलाला काठीनं हाणल्यामुळं जोडी आऊट झालेली. बैलाला काठीनं हाणायचं नाही असं एक त्यांचं नियम आहे. तर त्याच्यामुळे आऊट झालेली मित्रांनो. चाबूक किंवा काठीचा वापर करू नये असं पटाचे एक नियम ठरलेला आहे आता. त्यामुळे ती जोडी आऊट झालेली. 15 पॉइंट 60 सेकंद 15 पॉईंट आलेली मित्रांनो ही जोड. दुसरी जोडी सेट करून या प्रकारे मित्रांनो बैलगाडा शर्यत पट या प्रकारे असतात. तर हे पट आहे पाणीवाडी तालुका घनसंगी जिल्हा जालना या ठिकाणचे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा.